पार्लमेंट टू पंचायत 100% भाजपा असणं ही काळाची गरज आहे। कारण पारदर्शकता निर्माण करणं आणि येणाऱ्या काळामध्ये या देशाला दिशा देण्यासाठी 2047 पर्यंत हा देश हा महासत्ता बनण्यासाठी जे देशामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पाहता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात तुम्हाला आम्हाला सर्वांना जर पुढे जायचं असेल तर या सर्व गोष्टी लक्षात आहेत। आणि म्हणून या भागामध्ये एक सक्षम नेतृत्व गेली अनेक वर्ष काम करतात। मोरेश्वर वरील सारखा एक उमदा तरुण की गेली वर्षानुवर्ष कार्यकर्त्यांना हाताशी धरून विचारधारेबरोबर सतत चालून हिंदुत्वाची कास धरून विकासाबरोबर चालणारं हे नेतृत्व तुम्हाला मला सर्वांना पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून भूलथापांना बळी पडू नका। परंतु या भागात कार्यालय आमचं नव्हतं। बऱ्याच वेळेला इथल्या लोकांना जनसंपर्कासाठी माझ्या पलीकडच्या मलंग रस्त्याच्या त्या कार्यालयात यावं लागायचं। ही अडचण लक्षात घेऊन या भागात आम्ही आज कार्यालय उभारलं। आज या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब, जगन्नाथ पाटील साहेब, त्यानंतर माजी आमदार नरेंद्र पवार साहेब, निरंजनजी डावखरे साहेब, ही जी काय सगळी मंडळी आली, या सगळ्या मंडळींनी जे काय शुभेच्छा आशीर्वाद दिलेले निश्चित भारतीय जनता पार्टीचे पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचा जो मूळ मंत्र होता की अंत्योदय विकास म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, तो प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आज सगळ्यांच्या ज्या शुभेच्छा प्राप्त झाल्या त्या शुभेच्छा सार्थकी ठरण्यासाठी हे निवळ जनसंपर्क कार्यालय नसून हे खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेचं कार्यालय असणार आहे, असा आमचा प्रयत्न या माध्यमातून असणार आहे। आज या ठिकाणी एक कार्यालयाचं जे उद्घाटन झालेलं आहे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शाह होते। अमितभाई शाहांचं म्हणणं आणि मोदीजींचं म्हणणं असंच असायचं की लोकांच्या संपर्कासाठी तुमचं जनसंपर्क कार्यालय असणं गरजेचं आहे। कोणाला अडचण आली तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आमच्या मदतीसाठी उघडलेलं आहे, अशा प्रकारचा एक विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण करण्याच्यासाठी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या स्तरावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करतात त्या स्तरावर कार्यालय असणं हे गरजेचं आहे, अशा प्रकारचा संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष आणि आताचे गृहमंत्री अमितभाई शाह यांनी दिला होता।